नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 23 जानेवारी 2025 आणि आजचं नियोजन करायचं आपल्याला। ही जी कोंबडी आहे ही एक कोंबडी आणि इकडची एक कोंबडी, ठीक आहे। आता हे जे पिल्ले यांना जवळजवळ 7-8 दिवस झाले आणि हे जे पिल्ले आपले यांना 25 दिवस झाले। या पिल्लांना बघा, इकडे एक पिल्ला आहे आणि इकडे पिल्ला आहे, ठीक आहे। त्यांना पण 25 दिवस झाले। आता करायचं असं आहे मॅनेजमेंट का ह्या कोंबडीची जे इकडच्या रात्री मागच्या व्हिडिओ पाहिलं एका कोंबडीत पिल्लं निघाले ते, तर आज यांचे पिल्लं निघाल त्यांचं मॅनेजमेंट कुठं करायचं मग, तर हा प्रश्न आहे। त्याच्यामुळं या दोन्ही कोंबडींचे पिल्लं जे या कोंबडीचे आणि या कोंबडीचे एकामध्ये सोडून जाणार आहे आपण आणि एक हिचे पिल्लं जे मोठ्या याच्यात टाकणार आहे, म्हणजे इकडे जे केज जे ते समजा रिकामा होऊन जाईल कोंबडीला ठेवण्यासाठी। आता हे झालं सध्या, पुढचं नियोजन कसं करावं लागेल तर मग पुढं अजून केज बनावं लागेल। असेच आपल्याला काहीतरी डोकं लावून करत राहणे, हळूहळू आपलं गावरान कुक्कुटपालन जे आपण त्याच्या पद्धतीनं वाढवणार आहे। आणि मोठ्या कोंबड्या जर बघायच्या असेल तुम्हाला तर त्या फक्त या मोठ्या शेडसाठी फक्त अशा, हे बघा असं नियोजन मित्रांनो। व्हिडिओ कसे वाटते कसे नाही कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला लाईक करा, कमेंट करा। नवीन असाल अकाउंटला फॉलो नसेल केलं मित्रांनो तर फॉलो करायला विसरू नका। आणि गाव कुक्कुटपालन जर करताय तुम्ही पण तर असं नियोजन लावून करू शकता। मर वगैरे काही झालेली नाही अजून, पण एका पण कोंबड्याची मर नाही मोठ्या। व्हिडिओ आवडत असेल लाईक करा मित्रांनो, धन्यवाद।